वेलकम, खूप छान, सुस्वागतम. तर मी सन्माननीय आदरणीय साहित्य प्रतिष्ठानचे सर्व अध्यक्ष आदरणीय तेजस्वी काटपिले यांना मी विनंती करतो आदरणीय प्रसन्न ठाकूर यांचा आपण इथे सन्मान करायचा आहे. मराठी बोल पडदा पुढे आपण बघूया नाद स्फूर्ती ढोल ताशा पथक साहेबांचं स्वागत करत आहे. खूप छान मराठीची संस्कृती आहे. आपण बघूया तसेच दशरथ मात्रेंचं स्वागत करतील आदरणीय दशरथ मात्रे यांचा इथे स्वागत करत आहेत आदरणीय दशरथ बहिरा. नवीन पनवेल शहर अध्यक्ष आदरणीय दशरथ मात्रे बहिरा साहेब. तसेच बळीराम पाटील माजी सरपंच आदरणीय बळीरामजी पाटील कुस्तीगीर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत रायगड आदरणीय बळीराम पाटील साहेब. कुस्ती संघटनेमध्ये एक महत्त्वाचं नाव आहे झटपट कुस्तीमधलं नाव आणि माजी सरपंच राहिले आहेत उद्योजक आहेत आदरणीय बळीराम पाटील आदरणीय समीर मोरे यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. तसेच नितीन भोईर माजी सदस्य आहेत नितीन भोईर. रणजित येरुणकर आपण बघूया सन्मान करायचा आपण नितीन भोईर यांचा. अनिल भोईर कुठे अनिल भोईर. अष्टमीला या गोकुळात गाजावाजायो झाला मानकुर्त गावाची शान मानकुर्त गावाचा मनाला आला यो हिम्मतवाला श्री गजानन गोविंद पथक आला हंडी फोडाया आला श्री गजानन गोविंद पथक आला हंडी फोडाया. तर थोडं नाचस्फूर्ती आपण थोडं थांबा तिथे बंद करा. तर मी अडीकडे विनंती करतो आदरणीय आमच्या आदरणीय साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने हे महोत्सव इथे चालू आहे. आमदार चषक त्याच्या निमित्ताने आदरणीय अगदी आमदार साहेबांनी अमूल्य वेळ दिला आहे व्यस्त कार्यक्रमातून त्यांच्याकडे आपण दोन शब्द ते मनोगत आपले व्यक्त करतायत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. गोपाळ कृष्ण महाराज की. साईतेज प्रतिष्ठानच्या वतीनं आज गोपाळ काल्याच्या निमित्तानं ज्या भव्य अशा पद्धतीच्या या दही अंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेचे आयोजक तेजस कानपिळे इथं आपल्या या मंडळाचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे दशरथ म्हात्रे या ठिकाणी उपस्थित असणारे या ठिकाणी विभागाचे अध्यक्ष रघुनाथ बैरा सन्माननीय बळीशेठ पाटील सन्माननीय अनिल भोईर सन्माननीय शेळके साहेब उपस्थित असणारे साहित्याचे आमचे सगळे पदाधिकारी उपस्थित असणारे सर्व आयोजक सहकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित असणारे सर्व गोविंदा पथक आणि या गोविंदांचा हा थर आणि त्याच्यातला थरार अनुभवण्यासाठी आलेले आपण सर्व सहकारी सर्व नागरिक भगिनी आणि बंधूंनो. मी सगळ्यात आधी या साईतेज प्रतिष्ठानचं आणि तेजस कानपिळे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की आपल्या सर्वांना या गोविंदा पथकांचा इतका उत्कृष्ट अशा पद्धतीचा हा थरांचा मानवी थरांचा मनोरा हा अनुभवण्याची आपल्याला त्यांनी संधी दिलेली आहे. मित्रांनो, आपल्या या महाराष्ट्राची संस्कृती आपली ही देशाची संस्कृती ही पाहण्यासाठी जगभरामधून वेगवेगळ्या पद्धतीची लोक सातत्याने येत राहतात. रक्षाबंधन असेल किंवा श्रावण महिन्यातले कुठलेही सण घ्या, या सणांची गोडी ही आपल्याला अतिशय अप्रूप अशा पद्धतीची आहे. इथं आपण पनवेल शहराच्या टोकावरती आहोत. पलीकडच्या बाजूला विचुंबे असेल, देवद असेल, उसरली असेल किंवा ग्रामीण भाग सुरू होतो. मग गावं असू द्या किंवा शहरं असू द्या, प्रत्येक नागरिकाला हे सगळे सण आपलेसे वाटतात. अनेक वर्षानुवर्ष आपल्या संस्कृतीमध्ये हे सगळे सण येत चाललेत. गोकुळाष्टमी असो, नागपंचमी असो, आता आपण शहरात राहता, गावामधून आपल्या घरामधून आपल्याला आपले वयस्कर मंडळी हे तांदळाचे लाडू, आपले उकडलेले चणे हे सगळे घेऊन येणार.
हे आपण एकाच पद्धतीनं संस्कृतीशी जोडले गेलेलो आहोत. नागपंचमी असेल, नागाची पूजा ही आपल्याकडे केली जाते. ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे आणि या संस्कृतीची ओळख आज जगाला पटलेली आहे. दुर्दैव असं आहे की काही वर्षांपूर्वी आपल्या या संस्कृतीला वेगवेगळ्या पद्धतीनं पायामध्ये बेड्या घातल्या गेलेल्या होत्या. म्हणजे दहीहंडी रस्त्यावर करायची नाही, मग 5 थर 6 थर याच्यापेक्षा वरती करायचे नाही, अमुक अमुक उंचीपेक्षा वरती दहीहंडी करायची नाही, गणपतीच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या करायची नाही, दिवाळीला फटाके वाजवायचे नाही. इतक्या सगळ्या बेड्या या फक्त हिंदू संस्कृतीच्या पायातच का? इतकी सगळी बंधनं ही फक्त हिंदू संस्कृतीला का? याचं कोणी उत्तर देऊ शकत नाही. कारण ज्या पद्धतीचे खेळ काही NGO हे खेळत होते त्याला त्यावेळेचं सरकार सुद्धा साथ देत होतं. सुदैव आपलं की महायुतीचं सरकार आता सत्तेमध्ये आलं आणि मग एक एक करत गोविंदांचा विमा निघायला लागला. थरांची उंची याचं बंधन हटलं. प्लास्टर ऑफ पॅरिस आता आशिष शेलार सांस्कृतिक कार्यमंत्री झालेत. देवेंद्र फडणवीस साहेब हे आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मग गणपती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरची बंदी हटली. गणपती सणाला तर राज्याच्या उत्सवाचा दर्जा हा त्या ठिकाणी मिळालेला आहे. दहीहंडीचे हे मानवी थरांचे मनोरे याला सुद्धा खेळाचा दर्जा मिळाला आणि त्यामुळे पुन्हा एकदा संस्कृतीशी आपलं नातं हे घट्ट झालेलं आहे. आज नादस्फूर्ती सारखं मंडळ या ठिकाणी दिमाखामध्ये आपला ढोल ताशा पथक या ठिकाणी राबवतंय. या अशा ढोल ताशा पथकांवरती सुद्धा बंधनं आली. म्हणजे या संस्कृतीला बांधण्याचा प्रयत्न करणारी मंडळी परमेश्वरानं सुद्धा पाहिलं की यांच्या पाठीशी राहता कामा नये, तर खऱ्या अर्थानं हिंदू धर्मातल्या सगळ्या सणांना प्रोत्साहन देणारं महायुतीचं सरकार, या सरकारच्याच पाठीशी आपण राहिलं पाहिजे हे या ठिकाणी जनतेनं ठरवलं आणि म्हणूनच आज हे सण इतक्या उत्साहानं आपण साजरे होताना पाहतोय. मी तेजस कानपिळे यांना या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी या सगळ्याचं आपल्या साई तेज प्रतिष्ठानच्या माध्यमातून नियोजन केलंय. दरवर्षी ते अशाच पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम सातत्यानं साजरे करत राहतात की ज्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतो. वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ते अगदी सर्वसामान्य घरापर्यंत पोहोचत असतात आणि त्यामुळे तेजस कानपिळे तुमचा भारतीय जनता पार्टीला अभिमान वाटतो आणि तुमच्याकडून अशाच पद्धतीचं काम सातत्यानं घडत राहावं अशा पद्धतीच्या या निमित्तानं शुभेच्छा देखील देतो. आपण सर्व मंडळी हे गोपाळकाला साजरा करतोय, जन्माष्टमी साजरी करतोय. श्रीकृष्ण देवाचं रूप हे आपल्या प्रत्येकाला भावणार आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयस्करांपर्यंत प्रत्येकाला गोपाळ कृष्णाच्या लीला आणि गोपाळ कृष्णाचे पराक्रम हे आपल्याला या संस्कृतीला अभिमान वाटतात. आपल्या संस्कृतीची पूजा ही प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण देव यांच्या पूजेपासून होत राहते. आपल्या प्रत्येक कुटुंबाचं परिवाराचं ते दैवत आहे आणि त्यांच्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या लहानपणी ज्या वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या लीला केल्या की ज्यांनी गोकुळ एक झालं, तर त्या लीलांची आठवण ठेवत हे सर्व येणारे नवे बाळकृष्ण गोपाळकृष्ण यांचं स्वागत तितक्याच उल्हासात जल्लोषात या ठिकाणी होताना दिसतंय. हा आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. मी पुन्हा एकदा तेजस कानपिळे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना या गोपाळ काल्याच्या मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण बघूया अगदी आमदार साहेबांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी आमच्या तेजस आदरणीय अगदी साईतेज प्रतिष्ठानला पण अगदी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पूर्ण हिंदू संस्कृतीची आपली महती आज या ठिकाणी साहेबांनी कथन केलेली आहे. आमचे सन्माननीय अगदी दशरथ माते साहेब असतील, आमचे बळीराम पाटील साहेब असतील, आमचे अनिल होळे साहेब असतील, सर्वांना थँक्यू प्रसाद दादा. तुमचा वेळात वेळ काढून साई तेज प्रतिष्ठानच्या दहीहंडीला तुम्ही उपस्थिती दाखवल्याबद्दल आणि नादस्फूर्ती कला पथक, नाशिक ढोल पथक यांचं एक फोटो सेशन होतं विशेष. भर पावसामध्ये तुम्ही
हा कार्यक्रम पनवेलकर याचा उत्स्फूर्त आनंदामध्ये घेत आहेत. वरुण राजाने सुद्धा थोडा वेळ विश्रांती घेतली होती आणि नाद स्फूर्ती नाशिक कला पथक यांनी प्रशांत दादा ठाकूर यांचं भव्य दिव्य असं स्वागत केलेलं आहे. आई माऊलीचा उद